पाहुयात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गासुंब राहन गा तुझा भंडारा जय बाळू मामा। आज आपण कन्हेरी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत। श्री संत सद्गुरू बाळू मामा देवालय आदमापूर इथे मंदिर झालेलं आहे। मेंढी माऊलीच्या पावन स्पर्शाने इथं मंदिर झालेलं आहे। आपण त्याची माहिती घेणार आहोत। चला माहिती पाहूया। जय बाळू मामा। श्री बाळू मामा यांचा मुळामध्ये अवतारच ह्या मुक्या प्राण्यांच्या उद्धारासाठी झालेला आहे। पांडुरंगानं ज्या वेळेला बाळूमामांना वारुळातून 5 बकरी त्या ठिकाणी ज्या वेळेला दिली 1932 साली, त्यापासून बाळूमामांनी या बकऱ्यांची वाढ केली। आज जवळपास 70,000 बकरी आज बाळूमामाची संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या भागामध्ये फिरतात। आज इथं तर उद्या तिथं अशा प्रकारे बाळूमामाचा तळ हालत असतो। आमच्या वरती या ठिकाणी होतात हा देवच जगा वेगळा आहे। म्हणून नेहमी म्हटलं जातं की बाळूमामा हा ज्वलंत देव आजही आहे आणि याची प्रचिती बकऱ्याच्या रूपानं सर्वांना या ठिकाणी मिळते। 5 वर्षानंतर परत आणखी 2 वर्षानंतर 2 वर्षापूर्वी सुद्धा या ठिकाणी पालखी हीच पालखी या ठिकाणी आली होती, बकरी आली होती। आमच्या ग्रामस्थांनी बकऱ्यांच्या खाण्याची सोय, चाऱ्याची सोय केली। नवे तर प्रत्येक बकऱ्याच्या खांडामागे आमच्या ग्रामस्थांची मुलं त्या ठिकाणी फिरून मामांच्या बकऱ्यांना चारा चारला। 9 दिवस या ठिकाणी पालखी मुक्कामाला होती। सुदैवानं अजूनही पालखी आमच्याकडे मुक्कामाला येईल का मामांची कृपा आमच्या गावावरती निश्चितपणाने आहे, अशी आमची श्रद्धा आहे, आमची भावना आहे। जय बाळू मामा। जय बाळू मामा। जीवाचा जीवनू आहे। बाळूमामाचे चमत्कार मला स्वतःला सांगतो। मी स्वतः त्या ठिकाणी माझ्या पोटामध्ये कॅन्सरची फार मोठी गाठ निर्माण झाली होती। पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये चेक केले। सर्व डॉक्टरचा रिपोर्ट आला की गाठ कॅन्सरची आहे। शेवटी गाठ काढायची ठरली। मंगेशकर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ऑपरेशन झालं। ऑपरेशन सुखरूप झालं। सुखरूप झाल्यानंतर ती गाठ परत तपासली तर कॅन्सर नाही, हाडामासाची फक्त ती गाठ झाली। मामाचा चमत्कार एवढंच नाहीये तर ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये मला ज्या वेळेला नेलं, जोपर्यंत मला शुद्ध होती तोपर्यंत बाळूमामा माझं राखण कर। बाळूमामाने माझं राखण केलं। ऑपरेशन अतिशय सुलभरित्या केलं त्या ठिकाणी। माझा मुलगा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभा आहे। त्या ठिकाणी काठी टेकत एक वयस्कर ग्रस्त त्या ठिकाणी आला। त्या हॉस्पिटलमध्ये 5-6 शिवाय कुणालाही सोडलं जात नाही ना, ऑपरेशन थिएटरमध्ये तर नाहीच नाही। तरीसुद्धा एक काठी टेकत ग्रस्त त्या ठिकाणी आला। माझ्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला। म्हटलं, बाळा तुझ्या बापाचं ऑपरेशन चाललंय, ऑपरेशन सुखरूप होणार आहे, काय काळजी करू नको। तू मारुतरायाचा भक्त आहे, तू कनेरीचा आहेस, मारुतरायाचा भक्त आहे, तर तुम्हाला बाबा तुम्हाला माझं गाव काय माहिती? अरे मला तुझ्या गावात मी आलो होतो। त्या बकऱ्याच्या रूपाने बाळूमामा आमच्या कनेरीला आले, आमच्या मारुतरायाच्या मंदिरात आले। ही साक्ष माझ्या मुलाला त्या ठिकाणी झाली। माझ्या मुलानं मागं वळून पाहिलं तर त्या ठिकाणी तो वयस्कर ग्रस्त मामाच्या रूपात आलेला त्या ठिकाणी गुप्त झाला। ही मामाचा चमत्कार हा मला स्वतःला आहे, जगाला मी टाहो फोडून सांगतोय। मामाचा चमत्कार आगाध आहे। धन्यवाद। जय बाळू। बाळूमामाची बकरी, बाळूमामाची मेंढरं ज्याच्या शेतात चरतात त्याच्या शेतामधलं खऱ्या अर्थानं मामा आशीर्वाद प्राप्त होतो, भंडारा शेतात होतो। आणि असा मामांची बकरी आमच्या गावात 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला आली तेव्हा माझ्या चुलत भावाच्या शेतामध्ये बकरी चरली। त्या ठिकाणी त्यांनी ऊस लावला। ऊस लावल्यानंतर तो 125 टनापर्यंत एकराला ऊस भरला। एवढंच नाहीये तर त्यांना कांद्याचं पीक एवढं भरपूर पीक झालं की त्यांना त्या ठिकाणी चाळीवर चाळी त्या ठिकाणी उभ्या कराव्या लागल्या, तरी कांद्याचं उत्पादन हटत नाही। मामा म्हणायचे माझी बकरी ज्याच्या शेतात चरतात
त्याला मी भरपूर देतो, त्याच्या 10 पटीनं देतो आणि खरंच त्याची अनुभूती शेतकऱ्यांना निश्चितपणाने आहे, आजही आहे. मामांचा हा चमत्कार आजही ज्वलंत आहे आणि पुढेही ज्वलंत राहणार. आणि हे उदाहरण दत्तगुरुच्या घरचं ज्वलंत उदाहरण मध्ये. जय बाळू मामा. चला आपण सेवेकरी पाटील यांची मुलाखत घेणार आहोत. जय बाळू मामा, आपण तुमचा या सेवेत आल्यापासून अनुभव आणि तुम्हाला घडलेले काय चमत्कार काय सांगाल याबाबत? याबाबत सांगायचं झालं तर खरोखरीच बाळूमामाची सेवा करत असताना कोणत्याही गोष्टीचं असं अडथळा किंवा कोणत्या गोष्टीचं असं कोणत्याच गोष्टीने माणसाला अपयश किंवा कमीपणा येत नाही. कुठेही जाऊन द्या तिथं यश मिळतं. आणि बऱ्याच वर्ष झालं आम्ही मामाची सेवा करतो, परंतु मामाने सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. धन्यवाद. सागर भाऊ बोला थोडं.
हरी बोला पंढरी बोला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु संत बळवा महाराज की जय सद्गुरु संत मुळे महाराज की जय श्री सिद्धनाथ भगवान की जय बळवमाचं चांगलं मुळे महाराजांचं चांगलं आप्पा सीताचं चांगलं विठ्ठल देवाचं चांगलं वनकाशी लिंगाचं चांगलं सीतामालिंगरायाचं चांगलं कारण्या दाढीचं चांगलं बोला बोला बळवाच्या नावानं